स्तोत्रसंहिता 84. हल्लुया. यावेळेस आपण स्तोत्राचे वाचन करणार आहोत आणि आजचे स्तोत्र आहे स्तोत्र करता 84. देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ. मुख्य गावासाठी गीती चालीवर गायचे कोरह पुत्राचे स्तोत्र. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वैद्यांजवळ चिमणीला घरटे करण्यास आणि निळवीला आपल्या पिल्लांसाठी कोटे बांधण्यास तळ मिळाले आहे. तुझ्या घरादारांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील. ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनेच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्यांना झऱ्याचे स्थानच वाटते. अगोटीचा पाऊसही त्यांची आबादानी करीतो. ते अधिकाधिक शक्ती पावत जातात. सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना आहे. हे याकोबाच्या देवा, कान दे. हे देवा, तू आमची ढाल आहेस, अवलोकन कर. तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसापेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घरासह द्वारपाल होणे मला इष्ट वाटते. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य. हल्लुया. आपण यावेळेस नवीन करारातून प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय आणि 1 ते 11 ही वचनं आपण ऐकणार आहोत. प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय 1 ते 11 ही वचनं, पान क्रमांक 161. प्रेषित ना 1 ते 11 पहिला प्रेषितांची कृत्ये प्रेषितांची कृत्ये पहिला अध्याय 1 ते 11 आपण वाचूया. विषय प्रवेश. थियोफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करण्यास व शिकवण्यास आरंभले होते त्या सर्वाविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ अचूक प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. येशूचे स्वर्गारोहण. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी, याच काळात आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहे ते जाणणे तुमच्याकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्याच्या दृष्टिआल केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा जो येशू ख्रिस्त तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच तो येईल. देवा वाचली सर्व वचनं आपणा सर्वासाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान सन्मान करो आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेस आपण प्रगटीकरण याचा 21वा अध्याय आणि 1 ते 7 ही वचनं आपण ऐकणार आहोत. प्रगटीकरण 21वा अध्याय 1 ते 7 ही वचनं, पान क्रमांक 363.
प्रकटीकरणाच्या पुस्तकातून वाचन आपण करणार आहोत. 21वा अध्याय आणि 1 ते 7 वचन. नवे आकाश व नवी पृथ्वी. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी व यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. तो मला म्हणाला, झाले. मी अल्फा व ओमेगा म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. मी ताणलेला जीवनाचा झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या सर्व गोष्टी वारशाने मिळतील. मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. परंतु भेकड, विश्वास न धरणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण आहे. वाचलेली सर्व वचनं देव बाप आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करू. आमेन. या सर्वांनी मंडळीने उभे राहावे ही विनंती आहे. यावेळेस शुभवर्तमानाचे वाचन होईल. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 16 ते 20 ही वचनं आपण ऐकणार आहोत. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 28वा अध्याय 16 ते 20 ही वचनं, पान क्रमांक 45. प्रभू तुम्हासह असो. शुभवर्तमान संत मत्तलिखित शुभवर्तमान याच्या 28व्या अध्यायामध्ये शुभवर्तमान लिहिले आहे व त्याच्या 16व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. पासून पुढे. इकडे 11 शिष्य गालिलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले. तरी कित्येकास संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुले. मंडळीने खाली बसावं. लॉर्ड. देवाची स्तुती असो की परमेश्वरानं आपल्याला गेल्या सप्ताहभर आपल्याला सांभाळलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्याच्या पवित्र मंदिरामध्ये त्याची पवित्र वचनं ऐकण्याची, त्याचं स्तुतीस्तवन करण्याची आम्हाला संधी दिली म्हणून परमेश्वराच्या नावाला विशेष करून धन्यवाद. त्याचप्रमाणे ख्रिस्त विश्व मंडळीचे सन्माननीय पाळसाहेब, रेव्हरंड डॉक्टर कालसेकर पाळसाहेब यांचे मनापासून मी आभार मानतो की त्यांनी वचनाची सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे पास्टर कमिटी मेंबर्स, तुमचे सेक्रेटरी, ट्रेजरर्स यांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने वेलकम या ठिकाणी केलं. तुम्हा प्रत्येकाचे मनापासून आभार मानतो. आज जो संदेश आपण ऐकणार आहोत तो CNIच्या अल्मॅनॅक प्रमाणे आजचा विषय वेगळा आहे, परंतु 29 लास्ट जी तारीख होती मे, या दिवशी जो सण आहे किंवा जो विशेष दिन आहे तो म्हणजे ख्रिस्ताचे स्वर्गारोहण. ख्रिस्ताचे स्वर्गारोहण. परंतु CNIच्या अल्मॅनॅकप्रमाणे जो दुसरा किंवा येणारा जो रविवार असतो त्या दिवशी हे शास्त्रपाठ घेतले जातात आणि त्या अनुषंगाने आजचे शास्त्रपाठ शुभवर्तमान आपण वाचलेलं आहे. याकडे बघत असताना ख्रिस्ती जीवनामध्ये
आणि विशेषतः आजच आता आपण विश्वासांकार आपण बोललेला आहे, प्रेषिताचा मतांकार आपण बोललेला आहे. त्यामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याचं सेवा कार्य, त्याचं दुःख सहन, त्याचं मरण, मरणातून पुन्हा उठणे आणि 6वी गोष्ट महत्त्वाची आहे स्वर्गारोहण. मी विचार केला की जो आजचा विषय होता तो वेगळा होता, तो घेऊया. परंतु आजचा विषय घेण्यामागचा उद्देश हा की जोपर्यंत येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होणार नाही किंवा हा इव्हेंट्स किंवा हे शास्त्रपाठ जर आपण स्किप केले तर पवित्र आत्म्याचं कार्य येशूच्या स्वर्गारोहणानंतर झालेलं आहे. ही लिंक लागावी म्हणून आजचा रविवार किंवा आजचे शास्त्रपाठ आपण त्या अनुषंगाने घेतलेले आहेत. कारण की गेल्या 2 रविवारी आपण ऐकलं असेल शुभवर्तमानातून की येशू म्हटलेलं आहे की मी जातो आणि तुम्हासाठी काय पाठवतो, कैवारी सत्याचा आत्मा पाठवतो. तो केव्हा पाठवेल, ज्या वेळेस येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये जाईल, पित्याजवळ जाईल त्यावेळेस. आणि त्या अनुषंगाने आपण आज बघणार आहोत की ख्रिस्ताचे स्वर्गारोहण. प्रार्थना करूया. पवित्र आमच्या जिवंत परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. यासाठी परमेश्वरा तू खरोखर चांगला आहेस. तुझी दया, तुझी कृपा आमच्यावर रोज नवीन होत असते. परमेश्वर, आम्ही विशेष प्रार्थना करतो या पवित्र दिनी तुझी पवित्र वचनं आम्ही ऐकलेली आहेत आणि या पवित्र वचनांवर मनन करण्यासाठी परमेश्वरा आमचं मन, आमचं अंतःकरण शुद्ध पवित्र कर. जी वचनं वाचलेली आहेत यावर विचार करत असताना विशेष करून तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला चालव आणि आमच्या वैचारिक जीवनाचं, आमच्या ख्रिस्ती जीवनाचं तू रूपांतरण करून आम्ही एक चांगलं जीवन जगावं, खरे ख्रिस्ती जीवन आम्ही जगावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, आम्हाला तू मार्गदर्शन कर. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये असे 3 व्यक्ती आहेत की ज्या 3 व्यक्तींना मरणाचा अनुभव आलेला नाही. कोणी सांगू शकेल? हनोक, एलिया, बरोबर. तिसरा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त. मला अतिशय आनंद झाला की ख्रिस्ती विश्व मंडळी खरोखर चांगली मंडळी आहे आणि वचनात वाढणारी मंडळी आहे. हनोक की ज्याला मरणाचा अनुभव आलेला नाही. वचन असं दिलेलं आहे की तो आकाशी घेतला गेला, त्याला परमेश्वराने उचलून घेतलेला आहे. ओके. त्याचप्रमाणे कृपया वाचा उत्पत्ती 5 आणि 24वं वचन. उत्पत्ती 5, 24वं वचन. देवाने त्याला का नेले याचं कारण त्या वचनामध्ये दिलेलं आहे. पुन्हा एकदा वाचा जोरात. हनोक देवा बरोबर चालला. आता त्या वचनामधून जर तुम्ही हे काढलं की हनोक चालला तर अर्थ लागेल का त्याला? त्या वचनाला अर्थ प्राप्त होणार. तो स्वर्गी का गेला किंवा देवाजवळ का गेला? तो कारण की तो देवाबरोबर चाललेलं आहे. देवाबरोबर चालणं त्याची महत्वाची अट ही आहे की त्याच्या आज्ञेत राहणं आणि दुसरी महत्वाची गोष्ट तितक्या पवित्रपणे जीवन जगणं. ओके. त्यानंतर 2 राजे 2 अध्याय 11वं वचन आपण ऐकूया. 2 राजे 2 अध्याय आणि 11वं वचन. एलिया वाळवंटीतून कुठं गेलेला आहे? स्वर्गात गेलेला आहे.
अनोखाला मरणाचा अनुभव आलेला नाही, अलिशाला देखील आलेला नाही, एलिजाला देखील आलेला नाही, आणि तो वावडीच्या द्वारे तो स्वर्गात गेलेला आपण पाहतो. या ठिकाणी देखील हा संदेष्टा होता आणि हा संदेष्टा देवाच्या वचनाप्रमाणे चालत होता आणि म्हणून त्याला मरणाचा अनुभव आलेला नाही आणि हे डायरेक्ट स्वर्गामध्ये गेलेले आहेत. प्रभू श्री ख्रिस्ताच्या जीवनाकडे आम्ही पाहिलं तर जन्माच्या अगोदरपासून भविष्यवाणी जी त्याच्याविषयी करण्यात आलेली होती त्या सर्व भविष्यवाणी त्याने पूर्ण केलेल्या आहेत. इतकंच नव्हे, त्याचा जन्म कशाच्या द्वारे झालेला आहे? पवित्र आत्म्याच्या द्वारे झालेला आहे. देवाच्या योजनेप्रमाणे तो चाललेला आहे. सेवा कार्य त्याने केलेलं आहे आणि असं सेवा कार्य केलेल्यानंतर आपण पाहतो की येशू ख्रिस्त मृत्यू पावला, परंतु कायमचा नाही, तर तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झालेला आहे, उठलेला आम्ही पाहतो. आणि म्हणून आम्ही कुठला सण पाळलेला आहे गेल्या एप्रिलमध्ये? पुनरुत्थान दिन. हे आमच्या ख्रिस्ती विश्वासाचे माइलस्टोन्स आहेत आणि म्हणून आम्ही आमच्या भक्तीमध्ये नियमित काय काय वाचत असतो? प्रेषितांचा मतांगीकार, की ज्यामध्ये आमच्या विश्वासाची पुष्टी होत असते, फेथ अफर्मेशन आमचं होत असतं. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही पाहतो की येशू मृतातून पुन्हा जिवंत झालेला आहे आणि जिवंत झाल्यानंतर जवळजवळ 40 दिवस त्याने आपल्या शिष्यांना दर्शन दिलेलं आहे, चमत्कार देखील केलेले आहेत, त्यांच्यासोबत राहिलेलं आहे, त्यांना शिक्षण दिलेलं आहे, अनेक गोष्टी त्याने केलेल्या आहेत. परंतु सर्व गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या नाहीत. जर तुम्ही योहान शुभवर्तमान आणि याचा शेवटला अध्याय म्हणजे 21वा अध्याय जर काढला आणि त्याच्या 24 आणि 25 ही 2 वचनं वाचली तर तुम्हाला कळेल की येशूने कुठली अनेक चमत्कार केलेले आहे की जे या ठिकाणी लिहिलेले नाहीत. मी तुम्हासाठी वाचतो. जो या गोष्टीविषयी साक्ष देतो व ज्याने ह्या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे. येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कृत्ये आहेत, ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत असे मला वाटते. म्हणजे येशूने अनेक चमत्कार केलेले आहेत. मृतातून पुनरुत्थान झाल्यानंतर त्या 40 दिवसामध्ये त्याने अनेक चमत्कार केलेले आहेत आणि त्याचं नोंद या ठिकाणी मात्र नाही, परंतु अनेक चमत्कार त्याने केलेला आहे, चांगलं शिक्षण त्याने दिलेलं आहे. प्रियांनो, येशू आपल्या शिष्यांना आता स्वर्गारोहण होत असताना आपल्या शिष्यांना तो जैतून म्हटलेल्या डोंगराजवळ घेऊन गेलेला आहे आणि हे शिष्य त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे इतर विश्वासणारे देखील त्याच्या जवळ आलेले आहेत त्या डोंगरावर. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर येशूने एक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आम्ही पाहतो. ती काय आहे ती आपण या ठिकाणी पाहू. वचन 18 मध्ये म्हटलेलं आहे, 28-18. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोक शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आणि हे आश्वासन त्याने आपल्या शिष्यांना दिलेलं आहे की सर्व अधिकार मला दिलेले आहेत, पृथ्वीवरील आणि स्वर्गातील. आणि आता मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देतो की तुम्ही संपूर्ण सृष्टीत जाऊन काय करा? सुवार्तेची घोषणा करा. ही जबाबदारी मंडळीला, त्या शिष्यांना दिलेली आम्ही पाहतो. प्रियांनो, हे झाल्याच्या नंतर प्रेषिताच्या कृत्यामध्ये आम्ही वाचलेलं आहे
की ह्या गोष्टी झाल्यानंतर, हे संभाषण झाल्यानंतर येशू एकाएकी स्वर्गात घेतला गेला. त्यांच्या डोळ्या देखत तो स्वर्गात जाताना त्यांना दिसलेला आहे. प्रियांनो, अतिशय अद्भुत असं ते रहस्य, अद्भुत सौंदर्य त्या ठिकाणी त्यांनी बघितलेलं आहे की येशू ख्रिस्त की जो आमच्यासोबत राहिलेला आहे, आमच्यासोबत वागलेला आहे, चमत्कार त्याने केलेले आहेत, हा व्यक्ती साधारण नाही. आणि मग त्यांची खात्री पटलेली आहे की हा सर्वसमर्थ परमेश्वर आहे. आणि त्यांच्यासमोर तो आकाशामध्ये घेतलेला आम्ही पाहतो. आणि या गोष्टीचे साक्षी सर्व शिष्य होते. आणि म्हणून आम्ही पाहतो ते झाल्याच्या नंतर हे शिष्य त्या ठिकाणीच थांबलेले आहेत. येशू त्यांना पुढच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही यरुशलेममध्ये जा, यहुदियामध्ये जा आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत जा आणि मी जी सांगितलेली आज्ञा आहे, सुवार्ता आहे, ती जाऊन सांगा. परंतु शिष्यांना एक्झॅक्ट कळालेलं नाही की येशू कधी येणार आहे. त्यांना असं वाटलं की हा स्वर्गात गेलेला आहे आणि 1.5-2 तासाने म्हणा, अर्ध्या तासाने म्हणा, 5 तासाने म्हणा, हा पुन्हा येईल. आणि म्हणून या आशेने ते वरती बघत उभे होते. त्याच ठिकाणी ते होते, कारण की येशू म्हटलेलं आहे मी जातो आणि मी पुन्हा येईल. त्यांना असं वाटलं की येशू ख्रिस्त पटकन येईल, जास्त वेळ लावणार नाही. आणि म्हणून वचनामध्ये म्हटलेलं आहे, 1 अध्याय 10 वचन बघा, त्यात म्हटलेलं आहे, तो म्हणजे येशू जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. म्हणजे त्यांचं जे मिसकन्सेप्शन होतं की येशू लगेच येणार आहे, परंतु येशू आलेला नाही. कदाचित येशूच्या स्वर्गारोहणाची वेळ ही पहाटेची असू शकते. का? कारण की येशू ख्रिस्त पहाटेच आपल्या शिष्यांना घेऊन डोंगरावर जायचा आणि प्रार्थना करायचा. जर तुम्ही शुभवर्तमान पाहिले त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी कळतील. आणि गेल्याच्या नंतर कदाचित ते दुपारपर्यंत थांबले असतील, संध्याकाळपर्यंत थांबले असतील आणि कुठंतरी त्यांच्या मनाची चलबिचलता झालेली त्यांना पाहिलेली. त्यांना समजले येशू ख्रिस्त कधी येईल. आणि मग या ठिकाणी शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ आले आणि त्यांना म्हणाले, अहो गालिलकरांनो, हा जो तुम्हाला म्हटलेला आहे की मी जातो आणि येतो, याचा अर्थ असा नाही की तो जाईल आणि लगेच एका दिवसात किंवा एका तासामध्ये येईल. तर तुम्ही जी जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे, ती जबाबदारी, ते मिशन घेऊन तुम्ही तुमच्या घरी जा आणि सांगितल्याप्रमाणे शमरोनात, यरुशलेमेत आणि सर्व सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. आणि मग अशा पद्धतीनं ते क्लिअर केल्यानंतर मग ते शिष्य तिथून निघून गेलेले आहेत. आणि मग त्यांना कळालेलं आहे की येशू केव्हा येईल हे आपल्याला ठाऊक नाही, परंतु दिलेलं मिशन आपण पूर्ण केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं हे शिष्य येशूची साक्ष घेऊन संपूर्ण जगामध्ये गेलेले आहेत. प्रियांनो, येशूचं स्वर्गारोहण झालेलं आहे. स्वर्गारोहण झालेलं असताना एक महत्त्वाची गोष्ट त्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि त्या गोष्टीमुळे किंवा ती गोष्ट केल्यामुळे त्याला अतिउच्च स्थान स्वर्गाच्या राज्यामध्ये मिळालेलं आहे. आपण वाचूया फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय आणि याची 5 ते 11 ही वचनं यावेळेस आपण ऐकूया. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याही ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही
देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. प्रियांनो, या ठिकाणी वचनामध्ये सांगितलेलं आहे की का त्याला अतिउच्च स्थान मिळालेलं आहे, का त्याला सर्वसमर्थ पित्याच्या देवाच्या उजवीकडे त्याला आसन मिळालेलं आहे. त्याचं कारण म्हणजे तो नम्र झाला, तो लीन झाला. आणि म्हणून 5व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याही ठायी असो. कोणची वृत्ती येशूची होती? कोणचा महत्वाचा गुण येशूकडे होता की जो आमच्याही अंगी असणं गरजेचं आहे? आणि ते म्हणजे त्याची लीनता, त्याची नम्रता. प्रियांनो, आम्ही ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना, चर्चमध्ये देखील आम्ही असताना, आम्ही कधी आम्ही हे विसरून जातो की आमचं चर्चमध्ये येण्यामागं किंवा भक्तीला येण्यामागचा आमचा उद्देश काय आहे. बहुतांश प्रत्येक चर्चमध्ये ही परिस्थिती पाहायला मिळते की लोक आहेत, असे काही लोक असतात की जे पदासाठी, नावासाठी, श्रेष्ठी मिरवण्यासाठी मंदिरामध्ये येत असतात. परंतु ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. अनेक चर्चमध्ये आम्ही पाहतो की पास्टर कमिटीमध्ये देखील येण्यासाठी आम्ही काय करत असतो, चर्चमध्ये पॉलिटिक्स, राजकारण आम्ही करत असतो. का? की आम्हाला महत्त्वाचं स्थान मिळावं. आणि ही परिस्थिती प्रत्येक चर्चमध्ये आहे. ही परिस्थिती प्रत्येक चर्चमध्ये आहे, कुठल्या पर्टिक्युलर चर्चमध्ये नाही. इवन दो फक्त सियानेमध्येच नाही, तर प्रत्येक चर्चमध्ये या रूढी परंपरा किंवा या गोष्टी आहेत. परंतु प्रियांनो, येशू ख्रिस्ताने इतकी नम्रता धारण केलेली आहे की त्याने आपल्या शिष्यांचे काय धुतलेले आहेत? पाय धुतलेले आहेत. तुमच्या आमच्या पापासाठी त्याने अपमानास्पद काय केलेलं आहे? मरण स्वीकारलेलं आहे, की ज्या मरणाची आवश्यकता त्याला नव्हती, किंवा तो वधस्तंभ घेऊन चालण्याची आवश्यकता त्याला नव्हती. कारण की तो वधस्तंभ कोणाचा होता? तुमच्या आणि माझ्या पापाचा होता. परंतु तो त्याने काय केलेला आहे? धारण केलेला आहे, तो त्याने वाहिलेला आहे. का? की आम्हाला तारण प्राप्त व्हावं. आणि मंदिरामध्ये तारणाशिवाय किंवा तारण हा गोल सोडून किंवा तारण प्राप्त करण्याच्या ऐवजी आम्ही जर दुसऱ्या गोष्टीसाठी जर येत असू, तर प्रियांनो, आम्ही घरी बसलेलं बरं. आम्ही घरी बसलेलं बरं. येशू ख्रिस्त सेवा कार्य करत असताना शिष्य नेहमी आपसात म्हणत होते की आपल्यामध्ये मोठा कोण? आपल्यामध्ये मोठा कोण? पेत्राला वाटायचं की मी मोठा आहे, याकोबालाही वाटायचं, योहानालाही वाटायचं, प्रत्येक शिष्याला वाटायचं की आम्ही महत्त्वाचे आहोत, आम्ही श्रेष्ठ आहोत. आणि त्याचप्रमाणे येशूचं ज्यावेळेस रूपांतरण झालं त्यावेळेस किती शिष्य होते? 3 शिष्य होते. हे 3 शिष्य ज्यावेळेस खाली आले त्यावेळेस ते बोस्टिंग करत होते की बघा, ख्रिस्ताने आम्हाला त्याचं प्रगटीकरण दाखवलेलं आहे, त्याचं गौरव स्वरूप आम्हाला दाखवलेलं आहे. आणि तेही स्वतःला मोठं समजत होते. आणि म्हणून या वचनामध्ये म्हटलेलं आहे की
तुम्ही एकमेकाला तुम्ही श्रेष्ठ माना, कमी लेखू नका. तुम्ही वाचा दुसरे फिलिपिकरास पत्र 2 अध्याय आणि 3 आणि 4 हे वचन फार महत्वाचं आहे आजच्या मंडळीसाठी. वाचा. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. ही गोष्ट आम्ही करताना दिसत नाही. काय म्हटलं, अतिशय महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका. परंतु आमचं काय चालतं, मला काहीतरी मोठं पद मिळालं पाहिजे, माझं कुठंतरी नाव झालं पाहिजे. आणि एक गोष्ट आहे, ज्यावेळेस आम्ही चुकीच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो किंवा वरच्या स्टेजला जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आम्ही कोणावर तरी काय करतो, अन्याय करतो किंवा डोक्यावर पाय ठेवून आम्ही पुढे जातो. हीच गोष्ट शिष्यांमध्ये देखील होती. मग येशू त्यांना म्हणाला की मी जर तुमचा गुरु असून देखील, तुमचा शिक्षक असून देखील जर तुमचे पाय धुतो, तर तुम्ही एकमेकाचे काय धुतले पाहिजे, पाय धुतले पाहिजे. पेत्र म्हणाला की प्रभू माझे पाय धुवू नको. येशू त्याला म्हणाला या गोष्टी तुला नंतर कळतील, या गोष्टी तुला नंतर कळतील, परंतु मी तुमच्यासाठी काय करत आहे हे बघा आणि समजून घ्या. आम्ही एकमेकाला सपोर्ट करणं फार गरजेचं आहे, सोबत घेऊन चालणं फार गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. प्रियांनो, आम्ही पाहिलेलं आहे, गेल्या वेळेस देखील मी तुमच्याकडे आलो होतो गेल्या संडेला, त्यावेळेस म्हटलेलं आहे की येशू आपल्या शिष्यांसोबत नेहमी राहत होता, सर्व गोष्टी करत होता, खात होता, पित होता, त्यांना चमत्कार दाखवले, आवाज वाढव, त्यांना चमत्कार दाखवले, त्यांना शिक्षण दिलेलं आहे, सर्व गोष्टी केलेल्या आहेत. परंतु तरीही ते त्याला वधस्तंभावर असताना किंवा गेसेमने बागेमध्ये अटक झाल्यानंतर ते सोडून गेलेले आहेत. तरीही पुनरुत्थान झाल्याच्या नंतर येशू कोणाकडे गेलेला आहे, कोणाकडे गेलेला आहे, शिष्यांकडेच गेलेला आहे की जे घाबरून एका रूममध्ये लपून बसलेले होते, त्यांच्याकडेच येशू गेलेला आहे. तुमच्या जागी, त्याच्या जागी जर आपण असतो तर काय म्हटलं असतो आपण, हे माझ्या दुःखाच्या वेळेस मला सोडून गेलेले आहेत, मी आता काय करेल, यांच्याकडे जाणार नाही. परंतु येशू त्यांच्याकडेच गेलेला आहे, त्यांना तयार केलेलं आहे त्याने, आणि तयार करून एका विशिष्ट मिशनसाठी त्यांना उभं केलेलं आहे, तयार केलेलं आहे, परिपक्व केलेलं आहे. प्रियांनो, स्वर्गारोहण होत असताना देखील त्याने त्या शिष्यांना जवळ घेतलेलं आहे, त्या डोंगरावर नेलेलं आहे आणि तिथून त्यांना मिशन दिलेलं आहे की सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा, सुवार्तेची घोषणा करा. आज आम्ही ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना जर आम्ही वाईट वागत असू, मंडळीच्या विरोधात वागत असू, आपल्या शेजाराच्या विरोधात वागत असू, मंडळीमध्ये तट पाडत असू, तर प्रियांनो, आज वेळ आहे या सर्व गोष्टी सोडून देण्याची. आज वेळ आहे येशूला पुनर्समर्पित होण्याची. जर आम्ही पुनर्समर्पित येशूला झालो नाही तर प्रियांनो, आम्ही जी साक्ष आहे किंवा जे मिशन आहे, जे देवाने, जे येशूने दिलेलं आहे, ते आम्ही पूर्ण करू शकत नाही. पुनरुत्थान झाल्याच्या नंतर शिष्यांना कळालं, येशूचं दैवत्व कळालं, त्याची टीचिंग त्यांना कळालेली आहे. आम्हाला देखील येशूची टीचिंग कळणं, समजून घेणं फार गरजेचं आहे.
आणि ज्यावेळेस आम्हाला खरा ख्रिस्त कळेल, खरी त्याची शिकवण कळेल, तर प्रियानो आम्ही चर्चमध्ये, मंडळीमध्ये फूट पाडू शकणार नाही. आम्ही बोस्टिंग करू शकत नाही. कारण ज्यावेळेस आम्हाला खरा ख्रिस्त कळतो त्यावेळेस पद, श्रेष्ठी, या सर्व गोष्टी मिरवणं हे आमच्यासाठी निरर्थक ठरतात. कारण की आम्हाला ख्रिस्त, खरा ख्रिस्त, त्याचा प्रकाश आमच्या जीवनामध्ये आलेला असतो. स्वर्गारोहण झाल्याच्या नंतर शिष्य एक झाले आणि मग ते स्प्रेड ऑल ओव्हर वर्ल्ड झालेलं आम्ही पाहतो. प्रियांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असो. आज ख्रिस्त विश्व मंडळीला माझी विनंती आहे वचनाच्या द्वारे की तुम्ही प्रभूजवळ लीन व्हा. या वचनामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की येशूला का अतिउच्च केलेला आहे? कारण की तो लीन होता. कारण तो लीन होता. जर आम्हाला उच्च व्हायचं असेल किंवा आम्हाला देवाच्या दृष्टीने उच्च व्हायचं असेल तर आम्हाला नम्रता धारण करणं फार गरजेचं आहे. ही नम्रता फक्त केवळ आपल्या पुरती मर्यादित नसावी, तर ही नम्रता आमच्या चर्चमध्ये येणं फार गरजेचं आहे. ही नम्रता पास्टर कमिटीमध्ये येणं फार गरजेचं आहे. पद मिळवणं हे काही बोस्टिंगचं काम नाही, तर हे काय आहे? एक सेवा कार्य आहे. सेवा करण्यासाठी एक माध्यम आहे. काय आहे? एक माध्यम आहे. येशू जर आमचा सर्वसंमत परमेश्वर आहे, त्याने सेवकाचं रूप धारण करून त्याने शिष्यांचे काय धुतलेले आहेत? पाय धुतलेले आहेत. आणि तो म्हणतो मी सेवा करून घ्यावयास नव्हे तर सेवा करावयास आलो आहे. आम्ही मंडळीमध्ये का येत आहोत? आम्ही मंडळीमध्ये का येत आहोत विचार करण्याची गोष्ट आहे. आम्ही मंडळीमध्ये देवाचं नाव उच्च करण्यासाठी आणि स्वतःला नम्र करण्यासाठी आम्ही आलो पाहिजे. आणि जेव्हा आम्ही लीन होतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला त्याच्या कार्यासाठी आम्हाला उचलून धरतो, आम्हाला उचलतो. पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीपासून तर प्रकटीकरणापर्यंत मला तुम्ही एक असा दाखला सांगा किंवा घटना सांगा की बढाई मारणाऱ्या व्यक्तीला किंवा स्वतःला खूप मोठा समजणाऱ्या व्यक्तीला देवाने पाचारण केलेलं आहे. वाचा. परंतु ज्यांना परमेश्वरानं त्याच्या सेवेसाठी पाचारण केलेलं आहे किंवा राजा केलेला आहे, अशी व्यक्ती ज्यावेळेस बढाई मारते किंवा स्वतःला उच्च करते, अशा व्यक्तीचा परमेश्वराने नाश केलेला आहे. जर तुम्ही राजे, पहिले राजे, दुसरे राजे, हा सर्व हिस्ट्री जर तुम्ही पाहिले तर अनेक अशा लोकांना परमेश्वराने राजा केलेला आहे. त्यांना खालच्या स्तरापासून उचलून त्यांना उच्च स्थानी नेलेलं आहे. परंतु ज्यावेळेस ते उच्च स्थानी गेले, त्यांच्या मनामध्ये गर्व आला, बोस्टिंग आली, त्यावेळेस परमेश्वर त्यांना खाली पाडलेला आहे, नष्ट केलेला आहे. परंतु जे नम्र आहेत त्यांना परमेश्वर पाचारण करतो आणि उभं करतो. आणि ज्याची चित्तवृत्ती खरंच लीनतेने भरलेली असते, अशी व्यक्ती कधीही स्वतः बढाई मारत नाही किंवा गर्विष्ठ होत नाही. जे काही पद परमेश्वर आम्हाला देतो त्याचा उपयोग त्याच्या आणि केवळ त्याच्याच राज्याच्या वाढीसाठी करत असतात. म्हणून गेल्या वेळेस देखील मी तुम्हाला म्हटलेलं आहे की ज्या वेळेस येशूने त्याच्या शिष्यांना पाचारण केलेलं आहे, देवाने देखील ज्या व्यक्तींना पाचारण केलेलं आहे त्या व्यक्ती काय होत्या?
नम्र होत्या, लीन होत्या. हिरम्या 6व्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं, हिरम्याला झालेलं पाचारण, ज्यावेळेस परमेश्वर त्याला पाचारण केलेलं आहे त्यावेळेस तो काय म्हटलेला आहे, हाय हाय आता माझे काय होणार, मी अशुद्ध ओटाचा, अशुद्ध लोकांमध्ये राहणारा व्यक्ती आहे आणि सर्वसमर्थ परमेश्वराला मी पाहिलेलं आहे. मासे धरल्यानंतर, चमत्कारिक दृष्टिकोनातून मासे धरल्यानंतर तो चमत्कार ज्यावेळेस पेत्राने पाहिला त्यावेळेस पेत्र काय म्हणाला येशूला, माझ्यापासून दूर व्हा, तुम्ही कोण आहात, तुम्ही पवित्र आहात आणि मी अपवित्र आहे. येशू त्याला म्हणाला, त्याची ती नम्रता पाहून तो काय म्हणाला, इथून पुढे तू मासे नव्हे तर माणसे धरणारा होशील. आणि मग आपलं लक्ष जातं संत पौलाकडे. संत पौल ज्ञानी होता, हुशार व्यक्ती होता, परंतु येशूने त्याला पहिले काय केलेलं आहे, काय केलेलं आहे, शून्य केलेलं आहे, शून्य केलेलं आहे. आणि मग त्याला पाचारण केलेलं आहे. त्याला कळालं की आपलं ज्ञान हे अपुरं आहे, स्वर्गीय ज्ञान नाही. आणि म्हणून त्याला येशूने शून्य केलेलं आहे. आणि शून्य केल्यानंतर जे त्याने गमलीएल, जो फार विद्वान व्यक्ती होता, त्याचं शिक्षण सोडून त्याने ते पुन्हा ते फॉलो केलेलं नाही. परंतु पाचारण झाल्याच्या नंतर संत पौल हा अरेबियामध्ये 3 वर्ष एका सेमिनरीमध्ये, एका मठामध्ये जाऊन तो त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि स्वर्गीय ज्ञान त्याने प्राप्त केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर संत पौलाने अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्तामध्ये समजा सेवकाचे ते गुण नसते किंवा त्याने त्याचं पाचारण तो विसरलेला असता, तर आपल्याला वाटतं की तो उच्चस्थानी गेला असता? नाही. तो का उच्चस्थानी गेलेला आहे? कारण की पित्याच्या योजनेप्रमाणे त्याने जीवन तो जगलेला आहे आणि स्वतःला लीन केलेला आहे. तो कधीच असा म्हटलेला नाही की मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे आणि तुम्ही मला कसं काय छळू शकता, तुम्ही मला वधस्तंभावर कसं काय खेळू शकता, असं वक्तव्य त्याने कधी केलेलं नाही. तर जे देवाच्या योजनेप्रमाणे होतं ते त्याने लीनपणे, नम्रपणे स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून सर्वसमर्थ परमेश्वरानं त्याला अतिउच्च केलेलं आहे, त्याला अतिउच्च केलेलं आहे. आज आम्ही स्वर्गारोहण दिन साजरा करत असताना प्रियानो, चला जर आम्हाला देखील त्या स्वर्गारोहण आम्हाला तो अर्थ जर कळला असेल तर आज आम्ही या पवित्र दिनी आम्ही निर्णय घेऊया की प्रभू, मी देखील तुझी जी चित्तवृत्ती आहे, जी लीनतेची वृत्ती आहे, नम्रता जी तुझ्यामध्ये आहे, ती मी आज धारण करेल, आज मी ती धारण करेल. कारण की जो नमतो तो उंच केला जाईल. तुम्हाला देवाच्या दृष्टीने उच्च व्हायचं असेल तर लोकांच्या दृष्टीने तुम्ही नीच होणं फार गरजेचं आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला सेवक व्हावं लागेल, तुम्हाला नम्र व्हावं लागेल. चला त्या ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपण धारण करूया आणि देवाचं सेवा कार्य करण्यासाठी आपण तयार होऊया. परमेश्वर या वचनाच्या द्वारे तुमचं आणि आपलं प्रत्येकाचं मार्गदर्शन करू. आमेन.